नमस्कार. आज 27 फेब्रुवारी. आपले विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. योग वासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. मन एव मनुष्यः. ज्याला मन आहे तो मानव. आपल्या मनाचे पोषण भाषा करत असते आणि या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून आपल्याला मिळतात ती आपली मातृभाषा. आपली मातृभाषा मराठी. आपण जन्माला आल्यावर आईच्या दुधावर आपल्या देहाचं पोषण सुरू होतं. त्याचबरोबर ती गात असलेल्या अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं अशा बडबड गीतांमधून किंवा येग तुग गाई बाळाच्या डोळिया अशा अंगाई गीतांमधून आपल्या मनाचं पोषण सुरू होतं. काऊचिऊच्या, राजा राणीच्या, ससा कासवाच्या गोष्टी ऐकत आपण मोठे होतो. तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी ज्या भाषेचे संस्कार आपल्यावर होतात ती आपली मातृभाषा. आपली मातृभाषा मराठी. आपण आपल्या आईवर प्रेम करतो, तिचा आदर करतो, तिचा अभिमान बाळगतो. पण म्हणून दुसऱ्याच्या आईचा द्वेष किंवा अनादर करावा असं नाही आहे ना. तसंच इतर भाषांचा अनादर न करता, त्यांचा द्वेष न करता आपण आपल्या मातृभाषेवर मराठीवर प्रेम केलं पाहिजे. तिचा अभिमान बाळगला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही मराठी भाषा अनेक वाटावळणांनी चालत इथवर आली, समृद्ध होत गेली आणि आपल्यालाही समृद्ध करत गेली. ती लोप पावावी असं कोणालाच वाटत नाही. या मराठी भाषेचं जतन करण्याची जबाबदारी कोणा एकाची नाही, पण आपली प्रत्येकाची, सगळ्यांची आहे. मराठी मातीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाची आहे. तुझी मातृभाषा कुठली असं कोणी विचारलं तर माय मदर टंग इज मराठी असं उत्तर न देता मराठी असे आमुची मायबोली असं अभिमानाने सांगा. याचं बाळकडू आपल्या मुलाबाळांना जरूर द्या. आपण मराठी बोललं पाहिजे, वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, तरच मराठी भाषा लोप होण्याचं संकट कधीच येणार नाही. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज मी तुम्हाला ऐकवते आनंद जोरवेकर यांनी लिहिलेली एक मुक्तछंदात्मक कविता, बाई. ही बाई म्हणजे आपली मराठी भाषाच बरं का. 1000 वर्ष चालत चालत इथपर्यंत आली आहेस बाई. 1000 वर्ष चालत चालत इथपर्यंत आली आहेस बाई. आता अंमळ पाठ टेक, निवांत बस. हरवल्या गवसल्याचा कर जरा हिशेब ठिशेब. एक बोट ज्ञानेश्वराच्या आणि दुसरे चक्रधराच्या हातात देऊन निघालीस तेव्हा केवढी श्रीमंत होतीस बये. काळ्या मातीतून टरारून यावे रोप तशी बहरलीस. मनोमनी मोहरलीस. मंच सांगत गेलीस ओव्या अभंगातून, फटक्या पोवाड्यातून, वग लावण्यांमधून. अहिराणी काय, कुडाळी काय, कोकणी काय, साऱ्याच पोरीबाळींना खाऊ पिऊन हाऊ माखू घातलंस, पुष्ट केलंस. तळागाळात माती चिखलात राबणाऱ्यांच्या तोंडी होत गेलीस अधिकच मधाळ. चिपळ्यांबरोबर तुणतुण्याचीही केलीस पाठराखण. इथल्या तिथल्या बहिणींसाठी कधीच मिटले नाहीस दार. केला नाहीस कुणाचा दुस्वास, कुणाचं सवती मत्सर. झिजलीस तरी गंध दरवळत गेलीस. वठलीस तरी धीरानं जगत गेलीस. पोरं उठली मातली, खाल्ल्या अन्नाला पाठ लावून गेली. पण तू रागावली नाहीस, उदास झाली नाहीस, चिडचिडली नाहीस, करवादली नाहीस. सख्ख्या बहिणीने फोडले घर म्हणून भांडली नाहीस. परकीनं घेतला घराचा ताबा म्हणून तंडलीही नाहीस. त्यांनाही घेत गेलीस सामावत स्वतःत सहजपणे. त्यांनाही घेत गेलीस सामावत स्वतःत सहजपणे. मशालीसारखी पाजळत राहिलीस, निरांजनाप्रमाणे तेवत राहिलीस तुझ्या लेकरांच्या अंतर्मनात. मशालीसारखी पाजळत राहिलीस, निरांजनाप्रमाणे तेवत राहिलीस तुझ्या लेकरांच्या अंतर्मनात. जे आतून उमलते ना आई, त्याला शाप नसतो मरणाचा.
जे आतून उमलते ना आई, त्याला शाप नसतो मरणाचा. अस्सलाचे तेज गढुळत नाही कम अस्सलाच्या तात्कालिक प्रभावाने. अस्सलाचे तेज गढुळत नाही कम अस्सलाच्या तात्कालिक प्रभावाने. हा वरवरचा वरख जाईल उडून. ही स्वार्थाची झिलई जगणार नाही फार काळ. तू आहेस रुजलेली रक्ताच्या हरेक पेशीत. तू आहेस रुजलेली रक्ताच्या हरेक पेशीत. होईलच मुलांना पश्चात्ताप, येतीलच धावत तुझ्याकडे. पुन्हा तुझ्या अंगाखांद्यावर खेळतील. अमृतातेही पैजा जिंकणारा घेईल जन्म कोणीतरी पुन्हा तुझ्या कुशीत. अमृतातेही पैजा जिंकणारा घेईल जन्म कोणीतरी पुन्हा तुझ्या कुशीत. तोवर अशीच चालत राहावे, अशीच चालत राहा. धन्यवाद.